मज हृदयी सद्गुरु त्यांनी तारिला हा संसार करू, म्हणून विशेष आत्या धरू विवेकावरी। आज असणारी गुरुपौर्णिमा आहे। तर आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा आहे। तर गुरुपौर्णिमा ही अनेक काळापासून चालत आलेली आहे। ह्याच पौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणली जातात। म्हणून गुरु आणि शिष्य कसे असावेत, तर गुरु जर शिष्याच्या जीवावर जर मोठे होणारे गुरु असतील तर त्याला गुरु म्हणता येत नाही। जो गुरु शिष्याला मोठा करतो तो गुरु आहे। असे अनेक गुरु शिष्याची परंपरा चालू आहे आणि गुरुनं शिष्याला कसं घडवलं पाहिजे ही गुरुचं कर्तव्य आहे। तर गुरु अनेक आहेत। पोटासाठी संत झाले कलेत बहुत, पोट भरण्यासाठी झालेले गुरु त्याला गुरु म्हणता येत नाही। गुरुनं आपणाला संसाराच्या दुःखातून काढून परमार्थाला लावलं पाहिजे आणि परमार्थामध्ये काय केलं पाहिजे। आपण अनेका घाट कोण जाने का घाट कोण, ब्रह्मा का कपाट कौन में कौन समाया है, हे बात जानती नाही तू कै कोण नरदे आया है। आपण आलो कुठं आणि जायचं कुठं हा शोध लावून देणारे सद्गुरू पाहिजे। गुरु आणि सद्गुरू याच्यामध्ये अंतर आहे। सद्गुरू म्हणजे कसे असतात की बाबा आपल्याला या संसाराच्या जाळ्यातून मुक्त करणारे पाहिजेत। संसाराचं जाळं म्हणजे कसं आहे, सगळं ही माझं ती माझं ही संसाराचं जाळं आहे, पण शेवटी आपलं कोणच नाही। सद्गुरू वाचून सापडेना सोये, धरावे ते पाय आधी आधी। सद्गुरूचे पाय धरल्यानंतर चोपाळून या भले, वरी बैसले पाऊली श्रीगुरूंचे। श्रीगुरूंच्या पावलाला नमस्कार करून श्रीगुरूच्या पावलाचं तीर्थ घेऊन शिष्य असणारा अधिकारी बनतो आणि गुरु सुद्धा अधिकारीच असले पाहिजे। गुरु कशा असावे, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू, सतशास्त्राचा अभ्यास झालेले पाहिजे आणि शिष्याच्या शंकेचं निरसन करणारे गुरु असले पाहिजे। अशा गुरुला वंदन करून असे गुरु परंपरा अनेक चालत आलेले आहेत। कृष्ण परमात्मा आणि अर्जुन हे आत्मदर्शी आहेत गुरु शिष्य। तसंच असणारे परीक्षिती राजा आणि शुकाचार्य ही सुद्धा गुरु तसेच आहेत। आणि परीक्षितीचा राजाचा असणारा शुकाचार्याने 7 दिवसात उद्धार केला। तर कसं केला, तर बाबा 7 दिवसात उद्धार करणारे गुरु आजही आहेत, पण आपणाला खरे संत ओळखू येत नाहीत। म्हणून असणारं खरे संत आणि सद्गुरू ह्याच्यामध्ये फरक आहे। आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडाय वेगी। तर संसाराचं बंधन आपणाला तोडून टाकायचे आणि गुरु करून आपल्या जीवनात सार्थकता निर्माण करायची। सार्थकता कशात आहे, तर आपण आत्मसुखाच्या गोडीया जो का विषय सकळ विषया तयाच्या ठाई इंद्रिया मानू नये। तर असणारा आपणाला आत्मसुखापर्यंत असणारी ही गुरु शिष्याची परंपरा आहे आणि अशा प्रकारे आपणाला आत्मज्ञानापासून नेऊन सोडणारे गुरु ही सद्गुरू आहेत। त्यांना वंदन करून सद्गुरूला आपली पूर्ण सेवा। पुंडली गौरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान।